नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे गवार. गवार तर प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो, पण आज तुम्हाला दाखवणार आहे खारी गवार. तर खारी गवार कशी बनवायची नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते, खूप आणि झटपट होणारी आहे. जास्त वेळ खात नाही किंवा काय नाही. मोठे मोठे तुकडे केलेले आहे गवारचे. पहा, मी बारीक तुकडे नाही केले, असे मोठेच करायचे तुकडे. चांगले धुवून घेतली स्वच्छ आणि मोठे तुकडे केलेले आहेत. पहा बरं, बारीक जरा पण नाही तुकडे करायचे. हिला बनवायची आपली खारी गवार. पण अगदी सोपी पटकन होणारी गवार आहे. जास्त वेळ बिलकुल नाही. टिफिनसाठी, तोंडी लावण्यासाठी भरपूर काही उपयोगी पडणारी ही खारी गवार आहे. नक्कीच बनवून पहा तुम्ही. खूप सोपी गवार. तर इथे मी पळीवर तेल घातलेलं आहे कढईमध्ये. पहा, आता सामग्री पण जास्त लागत नाही. कमी सामग्रीमध्ये उत्तम गवार बनते. तर पहा बरं, आता मी तेल कढईमध्ये टाकलेलं आहे एक पळीभर. मोहरी टाकते. आता मोहरी छान फुलल्यानंतर लगेच जिरं टाकून घेते. दोन्ही बी छान फुलून द्यायचं आधी, नंतर पुढची प्रोसेस करायची आपल्याला. हिंग टाकायचा गवारला. त्या हिंग टाकायचा, स्वाद छान येतो. मग तुम्ही अर्धा चमचा टाकला तरी चालेल. गवार किती आहे त्याच्यावर आहे. लसूण घालायचा बराचसा त्याला. ह्या खारी गवारला लसणाचीच खूप टेस्ट आहे. कढीपत्ता टाकला, लसूण टाकला, छान रंग येऊन द्यायचा त्याला लसणाला. आणि मग नंतर कोथिंबीर सोडून द्यायची त्याच्यामध्ये. अगदी सहजपणे कोथिंबीर मी सोडून दिलेली आहे. आणि आता जरा स्लोमध्येच ठेवलेलं आहे. परतून घ्यायचं त्यांना. छान परतलेले आहे. त्याच्यावर टाकायचे आपल्याला 2 चमचे धना डाळ. धना टाकली 2 चमचे. अर्धा चमचा हळद टाकली आणि परतून घ्यायचं छान. मस्त परतलं. आता जळायला नको फोडणी, म्हणून पटकन आपल्याला गवार टाकून घ्यायची. ही गवार धुतलेली आहे, बिलकुल पाणी बिणी काही नाही आता त्याच्यात. आणि ह्याच्यात मी बिलकुल एकही थेंब पाण्याचा न वापरता करणार आहे. तिला आपोआप पाणी सुटणार. झाकण ठेवल्यावर झाकणाचा घाम त्याला जाणार आणि तो पाणी सुटणार. मीठ टाकल्यानंतर गवारला कुठल्याही भाज्यांना पाणी सुटतं, म्हणून स्लोमध्ये शिजवले तर पाणी सुटतं. जळत नाही, करपत नाही किंवा काहीच होत नाही. न पाणी टाकता अशी गवार बनवणार आहे खारी गवार. तर पहा, सामग्री पण जास्त वापरणार नाही किंवा काहीच नाही. उलटी पालटी करायची अशी चांगली वरच्यावर अशी छान. हे बघा, उलटी केलेली आहे छान. आता मिक्स करून घेतलेली आहे मी. अशी मस्त मिक्स केली. आता ह्याच्यात मीठ टाकायचे आपल्याला, पण जास्त टाकायचं मीठ. का की खारी करायची म्हटल्यावर आपण 1 चमचा टाकत असल्यानं 2 चमचे टाकायचे मीठ. आणि तिचा स्वाद मग येतो भरपूरच मस्त स्वाद येतो. 2 चमचे मीठ वापरलेले आहे मी. आता जरा मिक्स करायची. आता याला अशीच बारीक गॅस करून झाकण ठेवलं ना, आपोआप त्याला पाणी सुटेल. आणि त्या पाण्यामध्ये त्याच पाण्यामध्ये गवार आपली शिजून निघणार आहे. हिला जास्त पण शिजवायची नसती गवारला. खारी करायची तर जरा कुरकुरीतपणा त्याला आला पाहिजे. अशा पद्धतीने खारी करायची आपल्याला. म्हणून आता मी झाकण ठेवते. अगदी बारीक गॅस करूनच ठेवायचं. आणि नंतर मग खोलून दाखवते तुम्हाला. हे बघा, आता 2 मिनटात मी खोलून दाखवते लगेच किती पाणी सुटलेलं आहे. हे बघा, मस्त पाणी सुटलेलं आहे. गवार तर हे बघा किती पाणी सुटलेलं आहे त्याला. आपोआप गवारीला पाणी सुटतं. आणि आता हिला झाकण नाही ठेवायचं मला, का की पाणी जास्त सुटलेलं आहे. अशीच उघडी ठेवून त्याला मिक्स करायची. हे बघा, लगेच उघडी ठेवली ना तर जातं. काय होतं, त्या झाकण ठेवलं आपण त्याचा घाम पडतो आणि ते पाणी सुटतं, आणखी मिठाचं पाणी. म्हणून झाकण ठेवलं का आपल्या आमट्या कुठल्या किंवा काय आपण ठेवतो झाकण, ते पाणी लवकर म्हणजे कमी होत नाही. आता झालेली आपली गवार बघा. झटपट होणारी गवार झाली का नाही मैत्रिणींनो. अगदी झटापट होती. जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही.
पहा. आणि तोंडी लावण्यासाठी फार उत्तम गवार आहे ही. चपातीबरोबर भाकरीबरोबर बी असंही खाऊ शकता तुम्ही. मस्त 2 दिवस टिकणारी पण आहे, का की पाण्याचा थेंबही नाही वापरला आपण त्याच्यामध्ये. अशीच शिजलेली आहे तर 2 दिवस ती खराब पण होणार नाही किंवा काहीच नाही. बाहेर ठेवली तरी खराब होणार नाही. तिला जरा कुरकुरीतपणा पण आलेला आहे म्हटल्यावर पाणी सगळं आटून गेलेलं आहे तिचं. तर अशा पद्धतीने गवार बनवून पहा एकदा. प्रत्येक वेळेस त्याच प्रकारच्या गवार बनवतो आपण मसाला घालून किंवा दाण्याचा कूट टाकून किंवा असं काहीतरी करून. तर या पद्धतीने पण एकदा बनवून पहा, खूपच मस्त लागते. अशी पण बनवू शकते गवार आणि छान लागते गवार ती. तर मैत्रिणींनो, आवडली असली माझी गवार तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझी ही झटपट होणारी गवार टिफिनसाठी. कशी वाटली तुम्हाला ती नक्कीच कळवा मला. पहा बरं, जवळून पण दाखवते तुला, मला जरा लांबून पण दाखवते. अशा तऱ्हेने ही गवार बनलेली आहे. सुरेख दिसते ना मैत्रिणींनो, किती भारी वाटते का नाही. फिरून फिरून तुम्हाला दाखवते. वाव, रंग फार सुंदर आलेला आहे त्या गवारीला आणि कोरडी झालेली आहे मैत्रिणींना पहा. तर चला परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन. बाय.